आज झाली आहे. पहिला गोलंदाज दोन्ही वडवली संघ आहेत, परंतु फुल टॉस बॉल सेन्सिबल ड्राईव्ह केलाय. पहिलाच बॉल, कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाहीये, त्यामुळे इथे डॉट बॉलची सांगता. मराठे वडवली टीम कडून गोलंदाज सागर गोलंदाजीच्या मागवरती, ऋषी गोलंदाजीच्या मागवरती सागर स्ट्राईक एंडला आणि नॉक स्ट्राईक एंड वरती निनादला आपण बघतोय. तलपे वडवली टीम कडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. राईट मोर द विकेट. स्वीप केलाय, पाडत स्वीप, स्कोर ऑफ द विकेट. डीप फाईन लेग कडे बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय. दुसरीचा कॉल आणि थोडासा क्लोज कॉल होता, परंतु 2 धावा मात्र इथे कंप्लीट झाल्यात. त्यामुळे 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्येचा श्री गणेश धावसंख्येचा अकाउंट धावसंख्येचा खातं मात्र ओपन झालंय. 2 धावा फलकावरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण बघतोय पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी ऋषी हा गोलंदाज झालाय. मराठे वडवली टीम कडून एकाच नावाचे दोन्ही संघ, एका बाजूला मराठे वडवली, दुसऱ्या बाजूला तलपे वडवली. कर्जत तालुक्यातील दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये मात्र खेळत आहेत. तर सागर स्ट्राईक गेट वरती एक चांगला फलंदाज आहे आणि नेहमी या फलंदाजी आपण डीप फाईन लेग, डीप लॉंग लेग कडे पाहिली आहे. मागच्या बाजूला जास्त फटके एक्झिक्यूट करतो हा खेळाडू. जडमध्ये टाकलाय. आता प्रतिउत्तर द्यायला सुरुवात केली आहे गोलंदाज ऋषी या गोलंदाजानं. फार चांगली गोलंदाजी. जडमध्ये बॉल फेकलाय, कोणताही प्रतिउत्तर सागरकडे मात्र नाहीये. डॉट बॉलची सांगता. 3 बॉल नंतर 2 धावा फलकावरती. 3 चेंडू 2 धावा फलकावरती. बॉलर ऋषी. राईट मोर द विकेट. हा चेंडू लो फुल टॉस, समोर खेचण्याचा प्रयत्न, फिल्डरला बीट करून लॉंग ऑनच्या पलीकडे बॉल सरबाटनं सीमारेषा पलीकडे चौकार. पहा, शॉट ऑफ लेंथ, हुक आणि धावा केल्या 4 बुक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार मॅक्सिमम. पाच बॉल झाले, धावसंख्या 12. त्यामुळे या षटकातील शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. 12 वरती संघ मात्र पोहोचलाय. अंतिमचा बॉल सागर. बॅटची लिडिंग एज, काय झेल कॅरी केलाय. जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. पहिला मोठा झटका तलपे वडवली संघाला. त्याला पहिलं षटक एंड झालंय. 12 धावा फलकावरती.
फर्स्ट विकेट डाऊन झाली आहे. फार महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर, कारण ज्या सागर कडून खूप साऱ्या अपेक्षा संघाला मात्र होत्या, तो सागर मात्र पवेलियन मध्ये परतलाय. सेकंड ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज वडवली टीम कडून कल्पेश येतोय. हाच गोलंदाज कल्पेश, ज्याने मागच्या मॅच मध्ये मेडन षटक फेकलं होतं, विकेट प्लस मेडन. जबरदस्त गोलंदाजी वेनगाव टीमच्या अगेन्स्ट मात्र केली होती आणि पूर्णपणे संघाला डॉमिनेट मात्र केलं होतं. त्याच अपेक्षेनं आता पुढच्या कॅप्टननं गोलंदाजावरती जिम्मेदारी सोपवली आहे. कशी गोलंदाजी होईल ते पाहणं मात्र गरजेचं आहे. 2 षटकं अजून बाकी आहेत, त्यामुळे 2 षटकामध्ये कमीत कमी 15 प्लस धावा घेण्याचा प्रयत्न. कल्पेश ओव्हर पिच बॉल, लीडिंग एज मागे चाललाय, थांबवण्याचा प्रयत्न. तिथे आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्यामुळे जरा जपून खेळा. 2 रन्स धावून कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 14. धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हरला इथे सुरुवात झाली आहे. कल्पेशकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील टीमला. मागच्या मॅचचा हिरो आहे. मागचा सामना याच गोलंदाजीच्या ताकदीवरती मात्र जिंकून दिला होता. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला डीप स्क्वेअर लाईक कडे. गुड फिल्डिंग, त्यामुळे एकच सिंगल, एकच धाव या चेंडूवरती मात्र मिळेल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 15 वरती पोहोचली आहे. 2 बॉल नंतर 15 धावा धावफलकावरती. क्वार्टर फायनलची लढत जो जिंकेल तो सुपर 5 ला मात्र दाखल होईल, त्यामुळे फार महत्वाची मॅच. महालक्ष्मी चषक 2026, कोणता संघ सुपर 5 ला दाखल होईल? काल बीड संघ गेलाय आणि आज स्पर्धेची दुसरी रात्र मात्र आपण एन्जॉय करताय. कर्जत तालुक्यातील हे दोन्ही बलाढ्य संघ आहेत. 15 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळेल. ओ जबरदस्त गोलंदाजी, वाईड लाईन वरती बॉल फेकलाय. वाईड यॉर्करचा वापर. क्रिकेटमध्ये सगळ्यात सुरक्षित चेंडू इथे मात्र फेकलाय गोलंदाज कल्पेशनं. डॉट बॉलची सांगता. 3 चेंडू 15 धावा धावफलकावरती. राईट अमोर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल, जेलची चान्स. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न राहिलाय. थोडेसे फंबल झालेत फिल्डर, त्यामुळे एक सिंगल या बॉलवरती मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 16. 2 चेंडूचा खेळ या षटकातील मात्र बाकी आहे. 16 वरती संघ पोहोचलाय. त्या षटकामध्ये चांगलं कमबॅक झालंय. ज्या अपेक्षेनं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाला आणलं होतं ते काम अगदी चोख बजावतोय कल्पेश. इकॉनॉमिकल गोलंदाजी 4 बॉलवरती मात्र केली आहे. लवकर आताचा खेळाडू लेफ्टी बॅट्समन मात्र स्ट्राईक एंड वरती, त्यामुळे फील्ड सेटअप थोडासा बदलवण्यात येतोय. बॉल तयार. हा चेंडू, खूप चांगली गोलंदाजी, पायावरती बॉल लागलाय. लाऊडली अपील, परंतु पंचांचा कोणताही डिसिजन तिथे येत नाहीये. डॉट बॉल. 5 बॉल झालेत. धावसंख्या धावफलकावरती 16 आपण बघतोय, म्हणजे 4च धावा या षटकामध्ये गोलंदाज कल्पेशनं मात्र खर्च केल्यात. गोलंदाजीच्या ताकदीवरती वडवली संघ मात्र इथपर्यंत पोहोचलाय. दोन्ही वडवली संघ आहेत. थोडं स्पीडअप करा. दोन्ही वडवली संघ म्हटले तर मग दोघांचाही बॉलिंग अटॅक फार चांगला आहे. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. कल्पेश उडवला बॉल ऑन साइडला डीप स्क्वेअरला, एक सीमा रेषेच्या जवळ. गुड फिल्डिंग. थोडासा चांगलं कमिटमेंट दाखवलंय तिथे फिल्डरनं, परंतु दुसरीचा कॉल आणि ही धाव देखील जलद गतीनं मात्र कंप्लीट आहे. 2 षटक मात्र इथे संपलेत. फलंदाजी करणारा मराठे वडवली संघ मात्र 18 धाव संख्येवरती पोहोचलाय.
चला शेवटच्या ओव्हरला सुरुवात. डेट ओव्हर अंतिमचं षटक, स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे आणि गोलंदाज हर्षल गोलंदाजीच्या मार्कवरती. चला लास्ट ओव्हर आहे, पहिला बॉल. ओ यावेळेस मात्र थोडासा पाय स्लिप झाला होता गोलंदाजाचा, परंतु चांगल्यारीत्या बॉल डिलिव्हर झालाय. हा पहिला डॉट बॉल येतोय. धावसंख्या पूर्णपणे थांबवली गेली आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये कल्पेशने धावा फक्त 6च खर्च केल्या. 2 षटकानंतर धावसंख्या 18. त्यामुळे फार महत्वाचं षटक कल्पेशनं मात्र फेकलं होतं. सरळ पाटा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हर्सला बॉल चाललाय. आणखी एक सिंगल धावा खूप साऱ्या बघायला मिळाल्या. धावसंख्येच्या पद्धतीनं 19 धावा टोटली धावफळक्यावरती. 4 चेंडूचा खेळ त्या षटकातील मात्र बाकी आहे. नवकुरे आताचा फलंदाजा स्ट्राईक एंड वरती. धावसंख्या झाली ती 19. त्यामुळे या 4 चेंडूवरती मोठे फटके खेळावेच लागतील. आता धावा बनवल्या नाही तर दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्ही समोरच्या संघावरती प्रेशर टाकू शकणार नाहीयेत. कमीत कमी फायटिंग टोटल वरती पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवाय. 4 चेंडू बाकी आहेत. चला तिसरा चेंडू, गोलंदाज तयार. उडवण्याचा प्रयत्न वारंवार चालू आहेत. रन घेण्याचा ट्राय झालाय, परंतु ही विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस करावी लागेल. रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का वडवली संघाला. निनाद स्ट्राईक एंड वरती आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कडे फटके येऊ शकत नाहीयेत. फुटवर्कचा वापर तुम्हाला इथे करावा लागेल. थोडीशी पायांची मुवमेंट करणं देखील क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्कला फार महत्व. पायांची हालचाल केली नाही तर हे फटके तुम्ही खेचू शकत नाहीयेत. बॅक टू बॅक डॉट बॉल, खूप डॉट पर्सेंटेज ऑपोजिट संघाने मात्र फेकलेत. 4 चेंडू झालेत, 19 धावा फक्त आणि फक्त धावा फळकावरती. 2 चेंडू अंतिमचे या इनिंग मधील मात्र बाकी आहेत. शेवटच्या मोमेंटला बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. थोडासा क्लोज, परंतु मच निडेड षटकार. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. किती धावसंख्येचं टार्गेट उभं राहील? षटकाराला तर 31, चौकाराला 29, 2 धावेला 27, सिंगलला 28 आणि डॉटला मात्र 25. ऑन साइडला भिरकावलाय. डीप खेळाडू तत्पर आहेत, परंतु मिसफिल्ड झाली. एक सिंगल, डबलचा प्रयत्न आहे, परंतु दुसरी धाव इथे महागडी ठरेल. त्यामुळे एकच सिंगल या बॉलवरती आपण बघणार आहोत. पहिल्या इनिंगचा, पहिल्या सत्राचा खेळ मात्र इथे संपलाय. फलंदाजी करणारा तलपे वडवली टीमनं टोटली धावा बनवल्या 26-26. येणाऱ्या 18 बॉल आणि मराठे वडवली टीमला मात्र 27 धावसंख्येची गरज. 27 नीडेड, रिमेनिंग 18 बॉल.
डेकोरेटर्स करण जरा आपण इकडे या. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झालाय. आय थिंक वायर कट आहे त्यामुळे तिथे जा लगेच. मंडप डेकोरेटर्स करण तातडीनं आपण लगेच तिथे दाखल व्हा. मंडप डेकोरेटर्स ऑपरेटर करण. येस बॉर्डर लाईनच्या बाहेर ज्या रिलिंग आपण लावल्यात त्याच्यापासून प्रेक्षक थोडंसं दूर उभे राहा. थोडा टेक्निकल प्रॉब्लेम तिथे झालाय. चला 18 मध्ये 27 धावा चेस करायच्या आहेत. तसे सामन्याला सुरुवात होईल. आवाजात बदल करूया. आणि यंदाच्या मोसमध्ये प्रचंड फॉर्ममध्ये असलेला समालोचक व्हॉइस ऑफ रसायनी आणि यंदाच्या मोसमध्ये आपण पाहिलं तर कर्नाटकची मोठी स्पर्धा त्यांनी कव्हर केली आहे. नुकताच जलगाव रिटर्न आहेत. भरपूर मोठ्या स्पर्धा आणि या सीझनमध्ये मात्र कव्हर केल्यात आमचे परम मित्र आणि व्हॉइस ऑफ रसायनी हिंदीचा एक बुलंद आवाज मानस मनोहर सर जॉईंट होतील. थँक्यू. धन्यवाद शुभम म्हात्रे सर. आमच्या रसायन विभागातील वयाळ गावचा आवाज. आजच्या रात्रीमध्ये फार सुंदर समालोचन आपण ऐकलं शुभम म्हात्रे सरांचं. परंतु मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच सुरू आहे जिथे मात्र 18 बॉल आणि 27 धावांचा पाठलाग मराठे वडवली टीमला करायचा आहे. परंतु उद्याची रात्र पण जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. मंडप ऑपरेटर, चला मंडप डेकोरेटर लगेच कॉन्टॅक्ट करायचा आहे. मंडप डेकोरेटर जे आमचे आहेत तर मंडप डेकोरेटर्स यांना विनंती की लगेच इकडे कॉन्टॅक्ट करा. उद्याचा लॉट्स मी तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवतो आहे. उद्याच्या रात्रीमधील तिसरी रात्र असेल महालक्ष्मी चषकाची आणि पहिली मॅच उद्याच्या रजनीमध्ये असेल दहिवली आणि वन लाईफ गुंडगे या दोन टीमच्या दरम्यान उद्याच्या रात्रीमधील पहिल्या फेरीची पहिली मॅच. दुसरी मॅच असेल गणेगाव चिंचवली आणि त्यांच्या विरोधामध्ये डिगसळ. तिसरी मॅच असेल कोंदिवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये ब्रदर्स 11 धोत्रे आणि चौथी मॅच असेल चिंचवली विरुद्ध गुंडगे बाबू धुरी यांचा संघ. असे लॉट्स उद्याच्या रात्रीमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. डॉट 6 वाजता आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. विनंती असेल. राजेंद्र भोईर सरांनी सांगितले 5:30लाच येतील. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. सगळ्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. तो चलिए दोस्तों चलते हैं मैदान के अंदर. 18 गेंदे और 27 रनों का टारगेट मराठे वडवली टीम के सामने सेट किया जाएगा. रानी मराठे और उनके साथ बल्लेबाज हर्षल, ये प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी. P1 की पहली ओवर को लेकर गेंदबाज बॉलिंग ट्रैक पर नजर आपको जरूर आएंगे. प्रेम जड़ में डाली थी ये, एक रन लेने का प्रयास नहीं किया गया. डॉट गेंद की आपको समाप्ति नजर आएगी. पहली गेंद डॉट. डॉट गेंद की आपको समाप्ति जरूर नजर आई. पहला गेंद जड़ में थी. डॉट बॉल. 17 गेंदे 27 की जरूरत.
उड़ाया रॉनी मराठे का ये वार, शॉर्ट आर्म पुल पावरफुल, 6 रन। डिक्सळ टीमच्या जागी कडाव टीम उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। 6 रन आपको यहां से बनते हुए नजर आएंगे। तीसरी गेंद स्ट्रेट डाउन द ग्राउंड, कॉटन बॉल का चांस था, क्विक रिफ्लेक्सेस आपको गेंदबाज प्रेम की तरफ से नजर आई, लेकिन ये कैच पकड़ते पकड़ते छोड़ा गया, छूटा गया। डॉट गेंद की आपको समाप्ति होते हुए नजर आएगी। बारी बारी सबकी बारी, एक तेरी तो दूसरी मेरी। कभी बल्लेबाज के बल्ले से 6 आ रही है तो कभी गेंदबाज की गेंदबाजी में डॉट बॉल्स आ रही है। सी-सॉ की तरह अप एंड डाउन सिचुएशन में यह मुकाबला मैदान के अंदर आपको नजर आएगा। समीकरण बदलता हुआ यहां से हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था, ये भी जड़ में थी और करती, रन आउट का खतरा बन सकता है। डायरेक्ट हिट अगर किया गया होता या फिर और अगर अच्छा थ्रो होता तो शायद ये रन आउट हो सकता था, लेकिन जान बची तो लाखों पाए। रॉनी मराठे इस टीम के सबसे प्रमुख बल्लेबाज, उनका चांस, अगर उनकी विकेट लेने का चांस आपके पास था वो आपने गंवाया है। तो मैदान के अंदर रॉनी मराठे का आतंक आपको देखने को मिलेगा। 1 रन पूरा किया गया, 4 गेंदों के बाद 7 रन बने गए, 14 गेंदें बचेंगी और 20 रनों की जरूरत। लोअर फुल टॉस दिए, ऑन साइड पर खेला, 2 खिलाड़ियों के बीच गैप थी, मिस फील्डिंग की गई, थ्रो भी बहुत खराब। ये सिंगल का परिवर्तन डबल में किया गया, जहां पर था इक्का वहां पर आया दुक्का और ये 2 रन बैटिंग टीम के अकाउंट में एड ऑन किए जाएंगे। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। हर बार मैंने अपने कमेंट्री में ये बात बताई है। 2 रन मिलेंगे, 2 के साथ स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या होगी इंक्रीज। नंबर 9 इज ऑन द टोटल, 18 रनों की जरूरत है, 13 गेंदों का खेल बाकी। महत्वपूर्ण गेंद है ये इस ओवर में। ऑन साइड पर खेला है, पावर प्ले का ओवर था, इसीलिए मैंने कहा महत्वपूर्ण गेंद थी ये। पावर प्ले की आखिरी गेंद, 1 रन के साथ P1 की पहली ओवर की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। पीछा करना था 27 का, रन बनी है स्कोर कार्ड पर 10, आने वाली गेंदें बचेंगी 12 और जीतने के लिए 17 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। 17 में होता है खतरा, लेकिन कदरों का बनना पड़ेगा खिलाड़ी। 12 गेंदें आपके पास है, 17 रन आपको बनानी है। 8.50 का रिक्वायर्ड रन रेट जो मैदान के अंदर मराठे वडवली टीम को मेंटेन करना पड़ेगा। गेंदबाजी करते हुए टीम तड़पे वडवली क्या रणनीति अपनाएगी, दूसरी ओवर कौन सा गेंदबाज लेकर आएगा, ये बात भी देखने लायक है। कल की रात में स्वर्गीय सुनील 11 बीड जो सुपर 5 में क्वालिफाई करते हुए नजर आई, लेकिन आज की प्रतियोगिता की दूसरी रात है और कौन सी दूसरी टीम होगी जो सुपर 5 में क्वालिफाई करेगी, इसके लिए मैदानी जंग आपको देखने को मिलेगी। गेंदबाजी में हुआ परिवर्तन, दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर बॉलिंग ट्रैक पर गेंदबाज गणेश आपको आते हुए नजर आएंगे। गणेश बॉलिंग ट्रैक पर आए जरूर है, ओवर नंबर ये दूसरा बिल्कुल आपको नजर आएगा। ऑन साइड पर बढ़िया स्ट्रोक था ये, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बैकफुट से पावर को जनरेट किया और सीधा साइड स्क्रीन बाउंड्री लाइन के बाहर ये 6 रन। ऑन साइड पर खेला है ये, 1 बाउंस गेंद निकल जाएगी ओवर द रोप, आएगा 4 तो होगा बेड़ा पार, ये चौका।
चाहिए जीतने के लिए 7 की जरूरत। एक और हाफ ट्रैकर बॉल ऑन साइड पर खेला ये मिड विकेट बाउंड्री की दिशा में गलती। हाई प्रेशर गेम गलतियां करवाता है खिलाड़ियों से। एक और नसीब का चौका। क्योंकि 9 गेंदें बची है और जीतने के लिए मात्र 3 रन की जरूरत। मैदान के अंदर आपको नजर आएगी ये मुकाबला वन साइडेड होता हुआ। जड़ में डाली है, उड़ाया जरूर लॉन्ग ऑफ पर, 1 रन मिलेगा। 8 गेंदों में अब बचेंगे 2। संघर्ष किया था पहली ओवर में जहां पर 10 रन आए थे, 12 में 17। एक समय ऐसा लगा शायद तड़पे वड़वले आखिरी गेंद तक वो लड़ाई कर सकती है, जद्दोजहद कर सकती है, जीत के लिए कोशिश कर सकती है। लेकिन इस ओवर की शुरुआत में 3 गेंदों पर 14 रन आए, एक और सिंगल भी आया, यानी 4 में आए 15। तो 2 की जरूरत एंड रॉनी मराडे फिनिशेस ऑफ इन स्टाइल। मराडे वड़वली क्वालिफाई इनटू द सुपर 5। मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी मात्र दिला जाईल। दिनेश दादा केलेटकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक मात्र या ठिकाणी प्रदान करायचं आहे। वन साइडेड सामना या ठिकाणी मात्र नक्कीच जिंकला गेला आणि मॅन ऑफ द मॅच आपण देतोय ते म्हणजे हर्षल यांना। जबरदस्त ऑलराऊंड परफॉर्म